पत्नीकडून घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून महिलेला धारदार शस्त्राने गळा चिरून खून. आरोपी पंतनगर पोलिसांच्या ताब्यात. 24 डिसेंबर रोजी रात्री मयत महिला ही वॉकिंग करता गेली होती. ती घरी परत न आल्याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात माहिती प्राप्त झाल्यानंतर तिचा शोध घेत असताना दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास केटी 9 समोरील झुडुपात सदर महिलेचा मृतदेह धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्यानंतर यातील मयत महिलेचे पती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपआयुक्त परिमंडळ 7 यांच्या मार्गदर्शनाखाली 15 पोलीस तपास पथके तयार करण्यात आली होती. सदर पथकांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मोबाईल फोन संदर्भात तांत्रिक तपास केला. साक्षीदारांकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली. संबंधितांचे पूर्व इतिहास पडताळले. आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली व इतर आवश्यक तपास केला. अशा प्रकारे पोलीस पथकांनी अविश्रांत परिश्रमाने तांत्रिक व मानवी कौशल्याच्या आधारे तपास करून माहिती घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपीस निष्पन्न केले. 29 डिसेंबर रोजी आरोपी नामे मोहम्मद इरफान उर्फ चांद फकरे आलम अन्सारी यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीअंती त्याने गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास माननीय न्यायालयात हजर करण्यात येत आहे. यातील मयत महिला हिने यातील आरोपी याच्या पत्नीकडून घेतलेले पैसे परत दिले नाहीत या गोष्टीचा राग मनात धरून मयत महिलेवर पाळत ठेवून सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून अधिक तपास चालू आहे. पंतनगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.